स्टुडंट्स, आता आमी शिकूया रिएक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. तर मेटल उदका वांगडा कशें रिएक्ट जाता आनी कितें प्रोडक्ट फॉर्म जाता तें आमी पळोवया. तर मेटल जेन्ना वॉटरा वांगडा रिएक्ट जाता न्ही तेन्ना मेटल ऑक्सायड फॉर्म जाता आनी हायड्रोजन गॅस रिलीज जाता. हो हायड्रोजन गॅस रिलीज जाता आनी कितें जाता, मेटल ऑक्सायड जे आसता तें उदकानूच उरता. हे मेटल ऑक्सायड परत उदका वांगडा रिएक्ट जाता आनी फॉर्म जाता मेटल हायड्रोक्सायड. तर तुमकां ऑलरेडी सांगलेलें कशें याद दवरप तें. मेटल प्लस वॉटर इज इक्वल टू मेटल हायड्रोक्सायड. म्हणजे मेटल हांगासल्यान आयलें आनी वॉटर इज कॉल्ड एज हायड्रो, सो मेटल हायड्रोक्सायड फॉर्म जाता. द मेटल रिएक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म मेटल ऑक्सायड and release hydrogen gas. The metal oxide soluble in water further reacts with water to form metal hydroxide. तर आता आमी पळोवया सगळ्यांत पयलें मेटल, दॅट इज पोटॅशियम एंड सोडियम, जी रिएक्टिविटी सिरीजान सगळ्यांत टॉपार येता. आता तुमी हांगा पळोवपाक शकता एक सोडियम उदकान घातला आनी कसो व्हायलंटली तो रिएक्ट जाता तो. तर हेजे वयल्यान तुमकां कळपाक शकता कितकें एक्झोथर्मीक आनी व्हायलंट रिएक्शन आसता तें. तर ह्या रिएक्टिविटी सिरीजान सगळ्यांत वयर आसता ते सोडियम आनी पोटॅशियम आनी ते इतके हायली विगरसली रिएक्ट जाता. मेटल्स लायक पोटॅशियम एंड सोडियम रिएक्ट व्हायलंटली विथ कोल्ड वॉटर. In case of sodium and potassium, the reaction is so violent and exothermic that the evolved hydrogen immediately catches fire. म्हणजे पोटॅशियम आनी सोडियम हे मेटल जेन्ना उदकान घालता न्ही तेन्ना मेटल ऑक्सायड फॉर्म जाता आनी हायड्रोजन गॅस फॉर्म जाता. आनी हे रिएक्शन इतकें व्हायलंट आसता की हायड्रोजन जेन्ना एस्केप करपाक वता तेन्ना तो फायर कॅच करता. आता आमी रिएक्टिविटी सिरीजांतलें आनीक मेटल पळोवया, तें म्हटल्यार कॅल्शियम. तर कॅल्शियम कशी रिएक्ट जाता? रिएक्शन ऑफ कॅल्शियम विथ वॉटर इज लेस व्हायलंट. द हीट इवोल्ड इज नॉट सफिशियंट फॉर द हायड्रोजन टू कॅच फायर. म्हणजे हितूनूय हायड्रोजन गॅस रिलीज केला वता, बट हीट जी इवोल्ड केली आसता ती इतकी पावरफुल आसना की हायड्रोजन गॅसूय फायर कॅच करतलो. बट दिस इज लेस व्हायलंट कंपेर्ड टू सोडियम एंड पोटॅशियम रिएक्शन. बट हितून जाता कितें? कॅल्शियम स्टार्ट फ्लोटिंग. कॅल्शियम आसता न्ही तें फ्लोट जावपाक लागता. कित्या खातीर? बिकॉज ऑफ बबल्स ऑफ हायड्रोजन गॅस फॉर्म स्टिक टू द सर्फेस ऑफ द मेटल. आता कित्या खातीर फ्लोट जाता? आता हे बबल्स ऑफ हायड्रोजन गॅस जे फॉर्म जाता आफ्टर रिएक्शन ते कॅल्शियमाच्या सर्फेसाचेर कशें स्टिक जाता ते तुमकां हांगा दिसपाक शकता. तेज्या खातीर तेजें वेट कमी जाता आनी तो लिफ्ट जावन वयर फ्लोट जाता. तर दिस इज रिगार्डींग कॅल्शियम. आता आमी पळोवया फुडलें मेटल, तें म्हटल्यार मॅग्नेशियम. मॅग्नेशियम रिएक्ट्स विथ हॉट वॉटर टू फॉर्म मॅग्नेशियम हायड्रोक्सायड एंड हायड्रोजन. तर मॅग्नेशियमूय वॉटरा वांगडा रिएक्ट करता आनी कितें फॉर्म करता? मेटल हायड्रोक्सायड. म्हणजे कितें हांगा कितें जावचें पडलें? मॅग्नेशियम हायड्रोक्सायड आनी गॅस कितें इवॉल्व जाता? हायड्रोजन. ओके. आता तुमी एक पळोवपाक शकता सगळ्या भितर हायड्रोजन गॅसूच तुमकां दिसतलो जो इवॉल्व जाता. इट ऑल्सो स्टार्ट फ्लोटिंग ड्यू टू द बबल्स ऑफ हायड्रोजन गॅस स्टिकिंग टू इट्स सर्फेस. आनी मॅग्नेशियमूय फ्लोट जावपाक लागता. कित्याक? कित्याक बबल्स ऑफ हायड्रोजन गॅस आसता तो तेज्या सर्फेसार स्टिक जाता आनी तेका लायट करता आनी वयर उबारून घेता. सो हो एक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमकां एग्जामीक विचारपाक येवपाक शकता. वाय कॅल्शियम स्टार्ट फ्लोटिंग आफ्टर पुट इन वॉटर? ओके. सो तेजें आन्सर हें बिकॉज ऑफ बबल्स ऑफ हायड्रोजन गॅस स्टिक टू इट्स सर्फेस. तर आता आमी फुडलीं मेटलां पळोवया रिएक्टिविटी सिरीजांतली कशी रिएक्ट जाता ती म्हटल्यार एल्युमिनियम, आयर्न नाल्यार झिंक. मेटल लायक एल्युमिनियम, iron and zinc do not react either with hot water or cold water. तर ही आता मेटलां आसा न्ही, दॅट इज एल्युमिनियम, आयर्न, झिंक, ही कोल्ड नाल्यार हॉट वॉटरा वांगडा रिएक्ट जायना, बट दे रिएक्ट विथ स्टीम टू फॉर्म मेटल ऑक्सायड एंड हायड्रोजन. बट तिका स्टीम जाय पडटा, सो स्टिमा वांगडाच ती रिएक्ट जाता. ती नॉर्मल उदक नाल्यार हॉट वॉटरा वांगडा रिएक्ट जावपाक शकना. तर हांगा तुमी टेस्टिमोन पळोवपाक शकता एक झिंक मेटल आसा आनी भितर स्टीम आसा. तर जाता कितें? हो हायड्रोजन गॅस तुमी हांगा पळोवपाक शकता तो भायर सरता तो. तर हें फक्त स्टिमा वांगडाच रिएक्ट जाता, तें नॉर्मल वॉटर नाल्यार हॉट वॉटरा वांगडा रिएक्ट जावपाक शकना. सो जशें जशें तुमी रिएक्टिविटी सिरीजान सकयल येत रावतले तशें तशें रिएक्टिविटी कमी जायत वता मेटल्सांची आनी तांकां चड हीट दिवची पडटा रिएक्ट करपा खातीर. नेक्स्ट इज lead, copper, silver and gold. Low reactive metals such as lead, copper, silver, gold do not react with water at all. आता ही जी मेटल्स आसा ही सामकी बॉटमाक येता रिएक्टिविटी सिरीजान. लेड म्हणा तुमी, गोल्ड म्हणा, सिल्वर म्हणा, कॉपर म्हणा, ही रिएक्ट जायना. तुमी ती स्टीम आसूं न्ही नाल्यार हॉट वॉटर आसूं न्ही नाल्यार कोल्ड वॉटर आसूं न्ही.
दीस आर स्टेबल मेटल्स. तर स्टुडंट्स आता आमी शिकूया मेटल्स जी आसा ती एसिडा वांगडा कशी रिएक्ट जाता ती. रिएक्शन ऑफ मेटल विथ एसिड्स. तर जाता कितें, मेटल जेन्ना एसिडा वांगडा रिएक्ट जाता तेन्ना फॉर्म जाता मेटल सॉल्ट एंड हायड्रोजन. एक एग्जांपल पळोवया तेजें. तर आता आमी एक एग्जांपल पळोवया. Zn हे एक मेटल आणि हायड्रोक्लोरिक एसिड घेतला इन डायल्यूट फॉर्म. तर रिएक्शन जेन्ना जाता तेन्ना आमकां मेळटा ZnCl2 प्लस हायड्रोजन गॅस. तर मेटल रिएक्ट विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक एसिड एंड डायल्यूट सल्फ्युरिक एसिड टू फॉर्म सॉल्ट एंड हायड्रोजन गॅस. तर मेटल जेन्ना रिएक्ट जातले हायड्रोक्लोरिक एसिड नाल्यार सल्फ्युरिक एसिडा वांगडा तेन्ना कितें फॉर्म जातलें, सॉल्ट एंड हायड्रोजन गॅस. तर हांगा एक इमेज दाखयल्या. हितून कितें आसा, एसिड घातला आनी भितर एक मेटल डीप केला. तर हांगा तुमकां पळोवपाक शकता की हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड. आनी जेन्ना मॅस्टीक तुमी हांगा लागीं व्हरतले तेन्ना तुमकां एक पॉप सावंड मेळटलो वीच इंडिकेट्स द प्रेझन्स ऑफ हायड्रोजन गॅस. तर हांगा आमी एग्जांपलां पळोवया. तर रिएक्टिविटी सिरिजान थोडी मेटल्स आशिल्ली ती आमी हांगा घेतल्या आनी इन डिक्रिजींग ऑर्डर ती आमी हांगा प्लेस केल्या. तर हांगा डायल्यूट एसिड घातला सगळ्या टेस्ट ट्युबांनी आनी प्रत्येक मेटल सच एज सोडियम, मॅग्नेशियम, आयर्न, लीड आनी कॉपर ही थोडी आमी मेटल्स घेतल्या आनी ती आमी आतां डीप करून पळोवया. तर सगळ्यांत पयलीं सोडियम. सोडियम एसिडान पडना बरोबर फिगरसली रिएक्ट जाता एसिडा वांगडा आनी तुमी हांगा पळोवपाक शकता. फायर जाता हांगा. मॅग्नेशियम मातशें सकयल येता रिएक्टिविटी सिरिजान. तुमी हांगा पळोवपाक शकता बबल्स ऑफ रिएक्शन. तशेंच एज यू गो डावन द रिएक्टिविटी सिरीज न्ही तुमकां बबल्स कमी जायत दिसतले आनी बाय द टायम यू रीच कॉपर देर इज नो रिएक्शन एट ऑल. कॉपर डज नॉट रिएक्ट विथ डायल्यूट एसिड्स. तर हें आमी आतां वाचून पळोवया. मॅग्नेशियम एंड मॅग्नीज रिएक्ट विथ व्हेरी डायल्यूट HNO3 टू इवॉल्व H2 गॅस. द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बबल वॉज फास्टर इन केस ऑफ मॅग्नेशियम. द रिएक्टिविटी सिरीज डिक्रीज इन ऑर्डर ऑफ Mg, Al, Zn, Fe. तर हांगा कितें सांगलां, मॅग्नेशियम आसा ते रिएक्ट करता डायल्यूट HNO3 वांगडा आनी हायड्रोजन गॅस इवॉल्व करता. बट बाकीचे एसिडा आसा डावन द रिएक्टिविटी सिरीज तेंचो बबल फॉर्मेशन रेट कमी जायत वतलो जशें यू गो डावन द रिएक्टिविटी सिरीज. आनी जेन्ना तुमी डावन द सिरीज पावतले फॉर एग्जांपल कॉपर, सिल्वर, मर्क्युरी, गोल्डा कडेन, सो दोज मेटल डू नॉट रिएक्ट विथ डायल्यूट एसिड्स. तर आतां जस्ट इन केस ऑफ नायट्रीक एसिड आमी आनी इल्लें डिटेल पळोवया. तर स्टुडंट्स, नायट्रीक एसिड आसा हो एक ऑक्सिडायझींग एजंट आनी जेन्ना एक मेटल भितर घातलें वता तर कितें जाता, हायड्रोजन गॅस इवॉल्व जाता? तर ना, हायड्रोजन गॅस इवॉल्व जायना. तर ऑक्सिडायझींग एजंट म्हणून कितें जाता, नायट्रीक एसिड जो आसा तो हायड्रोजन गॅसाक उदकान कन्वर्ट करता. तो आपल्याले ऑक्सिजन काडून H2 दिता आनी तेजो H2O फॉर्म जाता. तर हें आमी आतां वाचून पळोवया. हायड्रोजन गॅस इज नॉट इवॉल्वड when a metal reacts with nitric acid. It is because HNO3 is a strong oxidizing agent. पहिले तुम्ही HNO3 असता म्हणजे नायट्रिक एसिड हो एक strong oxidizing agent. It oxidizes the H2 produced to form water and itself get reduced to any of the nitrogen oxide such as NO, N2. तो आपल्याला ऑक्सिजन काढून हायड्रोजनाक दिता आणि त्याका H2O करता आणि आपण स्वतः रिड्यूस जावन एक नायट्रोजन ऑक्साइड तयार करता which is NO नाल्यार NO2. So this is as far as reaction of metal with acid is concerned. तर तुमकां हांगा कळ्ळें की एज यू गो डावन द रिएक्टिविटी सिरीज रिएक्शन ऑफ मेटल डिक्रीजीस. तर ते तुमी हांगा बबल्सा वयल्यान पळोवपाक शकता. स्टार्टींग आसा सोडियम तो हायली रिएक्ट जाता, जशें मॅग्नेशियमा कडेन येता हांगा तुमकां उजो दिसना, फक्त बबल्सूच दिसता. आनी एज यू गो डावन द लायन द कॉपर डज नॉट रिएक्ट, इवन गोल्ड एंड सिल्वर आसा ते सुद्दां रिएक्ट कांयच करिना. तर आतां आमी शिकोया रिएक्शन ऑफ मेटल विथ सॉल्ट सोल्युशन्स. तर कितें जाता जेन्ना मेटल एक सॉल्ट सोल्युशना वांगडा रिएक्ट जाता तेन्ना, तर एक जनरल फॉर्म आसा. तर मेटल ए जेन्ना सॉल्ट सोल्युशन ऑफ मेटल बी वांगडा रिएक्ट जाता तेन्ना फॉर्म जाता सॉल्ट सोल्युशन ऑफ ए आनी मेटल बी. ओके, आनी हांगा कितें बरयलां, इफ एंड ओनली इफ मेटल ए इज मोर रिएक्टिव दॅन मेटल बी एज पर रिएक्टिविटी सिरीज इट इज अ डिस्प्लेसमेंट रिएक्शन. म्हणजे कितें, हें रिएक्शन तेन्नाच जातलें जेन्ना मेटल ए चड रिएक्टिव आसतलो कंपेर्ड टू मेटल बी, जाल्यारूच हें रिएक्शन जातलें. तर तुमी हांगा दुसरी गजाल पळोवपाक शकता की मेटल ए बीचो जागो घेता आनी मेटल बी एचो जागो घेता आनी सॉल्ट सोल्युशन ऑफ ए जाता आनी मेटल बी जाता. तर बेजिकली इट्स अ इंटरचेंज. तर त्याच खातीर ताका म्हणटा डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर आतां आमी एक रिएक्टिविटी सिरीज रिवायज करूया. तर ही आमची फूल रिएक्टिविटी सिरीज, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम तशेंच टील गोल्ड पर्यंत. तर जाता कितें, पोटॅशियम हो आसता हो हायली रिएक्टिव
आनी रिएक्टिविटी कमी जायत वता. तर आमकां हांगा कितें लागता की पोटॅशियम जो आसा तो सोडियमाक रिएक्शनान रिप्लेस करपाक शकता, बट सोडियम जो आसा तो पोटॅशियमाक रिप्लेस करपाक शकना. कित्याक? बिकॉज पोटॅशियम इज मोर रिएक्टिव दॅन सोडियम. तर खंयचो चड रिएक्टिव एलिमेंट आसतलो तो सकयल्या खंयच्याय एलिमेंटाक रिप्लेस करपाक शकतलो, बट सकयल्लो खंयचोय लेस रिएक्टिव एलिमेंट वयल्या एका एलिमेंटाक रिप्लेस करपाक शकना. तर तें सांगलां. दिस रिएक्शन इज पॉसिबल if and only if metal A is more reactive than metal B as per the reactivity series. तर हांगा कितें जातलें, फॉर एग्जांपल हांगा पोटॅशियम घेतलो आमी A च्या जाग्यार आनी B च्या जाग्यार घेतलो सोडियम. तर रिएक्शन सायडीन तर प्रोडक्ट सायडीन कितें जातलें, सोल्युशन ऑफ पोटॅशियम जातलें प्लस मेटल ऑफ सोडियम जातलें. बट तेंच आमी परतें करीत न्ही, हांगा सोडियम घेत A च्या जाग्यार आनी B च्या जाग्यार पोटॅशियम घेत जाल्यार रिएक्शन जावचें ना, बिकॉज सोडियम इज लेस रिएक्टिव दॅन पोटॅशियम. तर हेजें जस्ट आमी एक एग्जांपल पळोवया. तर आमी 2 टेस्ट ट्यूब घेतल्या. एका टेस्ट ट्यूबान घातला आमी कॉपर सल्फेट आनी दुसऱ्या टेस्ट ट्यूबान घातला आयर्न सल्फेट. ज्या टेस्ट ट्यूबान कॉपर सल्फेट घातला तितून आमी डीप केला आयर्न नेल आनी जितून आयर्न सल्फेट घातला तितून डीप केला कॉपर. तर पळोवया तर रिएक्शन कशें जाता तें. तर हेजें रिएक्शन अशें जातलें की कॉपर जो आसा तेजो कलर तुमी आतां पळयता ब्लू आसा, तो कलर ग्रीनिश जातलो आनी हांगा रिएक्शन जातलें. कित्याक? आयर्न विच इज ए, मेटल ए विल रिप्लेस कॉपर. आयर्न तुमी पळोवपाक शकता कॉपराकून वयर आसा इन द रिएक्टिविटी सिरीज. सो आयर्न विल रिप्लेस कॉपर आनी हेजो कितें जातलो फेरस सल्फेट आनी कॉपर विल बी डेपोजिटेड ऑन द आयर्न नेल. बट ह्या टेस्ट ट्यूबान पळोवया कितें जाता तें. ह्या टेस्ट ट्यूबान कॉपर डीप केला इन अ आयर्न सल्फेट सोल्युशन. तर हांगा रिएक्शनूच जावचें ना, बिकॉज copper cannot replace iron because iron is high in the reactivity series. आता मी शिकोया एक मेटल नॉन मेटल वांगडा कशें रिएक्ट जाता तें. आनी बेस्ट एग्जांपल म्हटल्यार कॉमन सॉल्ट, मीठ. तर हितून कितें आसता, हितून सोडियम आसता आनी क्लोरीन आसता. तर हे दोगांय एकामेका कडेन एट्रॅक्ट जावन कॉमन सॉल्ट कशें फॉर्म करता तें आमी आतां पळोवया. तर सगळ्यांत पयलीं सोडियमाचो एटॉमीक नंबर 11 आनी ताचें इलेक्ट्रॉनीक कन्फिगरेशन 281. सो हेजो अर्थ म्हणजे फर्स्ट ऑर्बिटान आसतले 2 इलेक्ट्रॉन, तेजे सेकंड ऑर्बिटान आसतले 8 इलेक्ट्रॉन आनी लास्ट ऑर्बिटान जे थर्ड ऑर्बिट आसा थंय आसतलो फक्त एकूच इलेक्ट्रॉन. सो ह्या खातीर तो एक अनस्टेबल जाता आनी तो सपोज स्टेबल जातलो जाल्यार एक तर ताका एक इलेक्ट्रॉन दिवपाक जाय नाल्यार एक तर ताका 7 इलेक्ट्रॉन घेवपाक जाय. तर आतां हितून इजी म्हणटा तें एक इलेक्ट्रॉन दिवप. तर हो सोडियम जो आसा तो सामको दानशूर जाता आनी एक इलेक्ट्रॉन दिवन बसता. आनी वेरेज क्लोरीन ऑन द अदर हँड तेगेलो एटॉमीक नंबर आसा 17, इलेक्ट्रॉनीक कन्फिगरेशन 287. तो कितें करता, एक इलेक्ट्रॉन घेवप किंवा 7 इलेक्ट्रॉन दिवप हे 2 ऑप्शन तेजे कडेन आसता. तर 7 इलेक्ट्रॉन दिवप हो चड डिफिकल्ट ऑप्शन. तो कितें करता, एक इलेक्ट्रॉन घेता आनी तो आपूण फॉर्म जाता क्लोरीन नेगेटीव आयन आनी तेजें इलेक्ट्रॉनीक कन्फिगरेशन फ्रॉम 287 जाता 288. तर आउटसायड ऑर्बिट तुमी पळोवपाक शकता आतां एक इलेक्ट्रॉन सोडियमा कडल्यान क्लोरिना कडेन येता आनी तेजें इलेक्ट्रॉनीक कन्फिगरेशन 288 जाता. सो आतां जाता कितें की सोडियम एक इलेक्ट्रॉन दिवन जाता पॉझिटिव्ह आयन. कसो पॉझिटिव्ह आयन जाता, कित्याक हेजे प्रोटॉन्स आसता ते 11 आसा आनी एक इलेक्ट्रॉन दिलें म्हणटकूच हेजे इलेक्ट्रॉन्स कितके जाले, 10 जाले. सो हो एक पॉझिटिव्ह आयन जालो, कित्याक नंबर ऑफ प्रोटॉन्स इज मोर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आनी क्लोरिनाचें कितें जाता, तो इलेक्ट्रॉन एक घेता. सो तेचे प्रोटॉन जाता 17 आनी इलेक्ट्रॉन जाता 18. सो तो एक नेगेटीव आयन जाता आनी ह्या खातीर हो पॉझिटिव्ह जालो हो नेगेटीव जालो तेंच्या भितर एक इलेक्ट्रोस्टॅटीक फोर्स ऑफ एट्रॅक्शन जाता आनी त्या खातीर दोगांय जाणां एकठांय येता आनी घट रावता. तर ताका म्हणटा आयोनीक बॉन्ड आनी अशा तरेन सोडियम क्लोरायड इज फॉर्म्ड. तर आमी आनीक एग्जांपल पळोवया, दॅट इज मॅग्नेशियम क्लोरायड. मॅग्नेशियम क्लोरायडानूच सेम जाता. तेच्या आउटर ऑर्बिटान फक्त 2च इलेक्ट्रॉन आसता आनी ताका जाय आसता 6 इलेक्ट्रॉन. तर तो कितें करता, 2 क्लोरिना वांगडा बॉन्डिंग फॉर्म करता आनी जाता मॅग्नेशियम क्लोरायड, दॅट इज MgCl2. तर आतां आमी शिकतले इलेक्ट्रॉनीक कन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस, मेटल्स आनी नॉन मेटल्स. तर आतां तुमी पळोवपाक शकता हें टेबल. ह्या टेबलान कितें कितें दिलां, तर हितून नोबल गॅस दिल्या, मेटल्स दिला आनी नॉन मेटल्स. तर तेंची सगळ्यांची नांवां, थोडे एग्जांपलां दिला, सगळीं मेटल्स नॉन मेटल्स दिवना. तशेंच तेंचे एटॉमीक नंबर
आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. तर आता आम्ही पळोवया, एज वी नो दॅट नोबल गॅस हॅव कंप्लिटली फिल्ड वॅलन्स इलेक्ट्रॉन्स. म्हणजे नोबल गॅसाचे हांगा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पळोवपाक शकता. हांगा जे तेंचे एटम्स आसा इन द आउटर मोस्ट ऑर्बिट दे आर फिल्ड. पयलो हेलियम घेया, भितर जो आउटर ऑर्बिट फिल्ड आसा. दुसरो निऑन घेया, तेजो आउटर ऑर्बिट फिल्ड आसा. तसोच आर्गॉनाचोय आउटर ऑर्बिट फिल्ड आसा. बट मेटल्साचे पळया तुमी, तेच्या आउटर ऑर्बिटान थोडे वॅलन्स इलेक्ट्रॉन्स आसा. तशेंच नॉन मेटलाची केस. तर मेटल्स आनी नॉन मेटल्स तुमी हांगा पळोवपाक शकता, दे आर नॉट स्टेबल. बट वेरेज नोबल गॅसीस आर स्टेबल. सो मेटल्स आनी नॉन मेटल्स कितें करता, दे वॉन्ट टू बी स्टेबल. सो त्या खातीर ते आयोनीक बॉन्ड फॉर्म करता. आनी कंपाउंड्स जे फॉर्म जाता बिकॉज ऑफ आयोनीक बॉन्ड्स तांकां म्हणटा आयोनीक कंपाउंड, जे आमी आतां फुडें शिकतले. बाय दीस प्रॉपर्टी वी कॅन डिफायन रिएक्टिविटी एज टेंडन्सी ऑफ एनी एलिमेंट टू अटेन नोबल गॅस कन्फिगरेशन. सो हितूंतल्यान आमकां कळटा की रिएक्टिविटी कॅन बी डिफायन्ड एज टेंडन्सी ऑफ एनी एलिमेंट टू अटेन अ नोबल गॅस कन्फिगरेशन. म्हणजे रिएक्टिविटी म्हणजे कितें, सगळे एलिमेंट दे ट्राय टू अचीव अ नोबल गॅस कन्फिगरेशन. सो रिएक्टिविटी म्हणजे तेजी टेंडन्सी, तो कितक्या फास्ट अचीव करपाक सोदता एक नोबल गॅस कन्फिगरेशन, ताका म्हणटा रिएक्टिविटी. स्टुडंट्स, आता आमी शिकूया अबाउट आयोनीक कंपाउंड्स. तर आयोनीक कंपाउंड्स म्हणजे कितें? आयोनीक कंपाउंड्स म्हटल्यार द कंपाउंड विच हॅज फॉर्म बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल टू नॉन मेटल इज सेड टू बी आयोनीक कंपाउंड ऑर इलेक्ट्रोवॅलंट कंपाउंड. तर आयोनीक कंपाउंडाचें दुसरें नांव म्हटल्यार इलेक्ट्रोवॅलंट कंपाउंड. तर आयोनीक कंपाउंड म्हणजे कितें? जेन्ना एक कंपाउंड फॉर्म जाता न्ही बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, जशें आमी आत्तां थोड्या वेळ पयलीं शिकले की सोडियम क्लोरायडाच्या केसीन, की सोडियम क्लोरायड कितें करता, सोडियम आपलो इलेक्ट्रॉन क्लोरिनाक दिता आनी क्लोरीन एक इलेक्ट्रॉन सोडियमा कडल्यान घेता. सो एक बॉन्ड फॉर्म जाता तेंच्या भितर, त्या बॉन्डाक म्हणटा आयोनीक बॉन्ड. आनी जो कंपाउंड अशा बॉन्डान फॉर्म जाता, जो कंपाउंड आयोनीक बॉन्डान फॉर्म जाता ताका म्हणटा आयोनीक कंपाउंड. सो आतां आमी आयोनीक कंपाउंडाचे थोडे प्रॉपर्टीज पळोवया. प्रॉपर्टीज ऑफ आयोनीक कंपाउंड. सगळ्यांत पयलीं फिजिकल अपियरन्स. तर जशें आमी आतां एक सोडियम क्लोरायडाचें एग्जांपल घेतलें, म्हणजे कितें, कॉमन सॉल्ट, जें मीठ आमी डेली यूज करता ताकाच म्हणटा कॉमन सॉल्ट. तर जें फिजिकल अपियरन्स कशें आसा हें सगळ्यांनी पळयलां. आयोनीक कंपाउंड आर सॉलिड एंड ब्रिटल. तर हें मीठ आसता तें खूब ब्रिटल आसता आनी सॉलिड आसता. ते तुमी सपोज हातोडीन झाडयत जाल्यार तें क्रॅक जातलें, तेजे बारीक कुडके जातले. तर मोठें मीठ तुमी पयलात आसतलें, जें स्पेशली आमी स्वता गोंयांत तयार करता तें मीठ. त्या मिठाक आमी गांवठी मीठ म्हणटा. तें मीठ तुमी पयलात आसतलें कशें खडे आसता, क्रिस्टल्स आसता ते. तर ते मिठान कशें आसता, तें सॉल्ड आसता आनी तें ब्रिटल आसता, तें क्रॅक जावपाक शकता. तेंच्या भितर एक स्ट्रॉंग इंटर आयोनीक फोर्स ऑफ एट्रॅक्शन आसता. तर दीस इज डेवलप बिकॉज ऑफ आयोनीक बॉन्ड. तर दुसरो पॉयंट पळोवया आमी, मेल्टिंग पॉयंट एंड बॉयलिंग पॉयंट. तर आयोनीक कंपाउंडाचो जो मेल्टिंग पॉयंट एंड बॉयलिंग पॉयंट आसता न्ही, तो खूब हाय आसता. नेक्स्ट इज सॉल्युबिलिटी. इलेक्ट्रोवॅलंट कंपाउंड आर कॉमनली वॉटर सोल्युबल एंड इनसोल्युबल इन सॉल्वंट सच एज केरोसीन एंड पेट्रोलियम. तर आमी ऑलरेडी पळयलां, मीठ जें आसा तें उदकान मिक्स केल्यार तें सोल्युबल जाता. बट हेच तुमी सपोज केरोसिनान किंवा पेट्रोलान घालीत न्ही जाल्यार तें सोल्युबल जावचें ना, तर हेच्या वांगडा मिक्स जावचें ना. नेक्स्ट पॉयंट इज कंडक्टिविटी. It conducts electricity through solution and in molten state. In both cases, free ions are formed and conduct electricity. तर आयोनीक कंपाउंड जे आसा ते तेंच्या मोल्टन स्टेटीन, तशेंच तुमी तेंचें एक सोल्युशन करीत उदकान घालून जाल्यार ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतले. बट एज अ सॉलिड ते केन्ना इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करचे ना. तर इन मोल्टन स्टेट नाल्यार इन सोल्युशन कितें जाता, आयन्स फॉर्म जाता आनी हे आयन्स ऑपोजीट पोल्सा कडेन वता, म्हणजे एनोड आनी कॅथोडा कडेन वता आनी अशी करून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करता.